नमस्कार मंडळी, सकाळचे 9 वाजलेले आहेत आणि आम्ही आहोत आता संगमेश्वरला. म्हणजे आम्ही गौरी गणपती विसर्जन करून परतीच्या प्रवासाला लागलो. आम्ही चाललो आहे आता मुंबईला आणि आहोत आता संगमेश्वरला. आमच्याकडे हे संगमेश्वर रेल्वे स्टेशन आम्हाला लागतं, तिकडे आहोत आम्ही. गर्दी खूप आहे आज खूप गर्दी आहे. शुक्रवार आहे ना. गौरी गणपती विसर्जन करून चाकरमानी आता मुंबईला चाललेले आहेत. बघा खूप गर्दी आहे त्याच्यामुळे. कालच झालेलं आहे आणि आज लोकांची गर्दी. इकडून कसं दिसणार, इकडे जावं लागणार. आम्ही इकडे एंडिंगला आहोत ना, त्याच्यामुळे प्रत्येक निवारस्थानामध्ये पूर्ण फुल भरलेलं आहे. ही बसायला निवारस्थानं केलेत ना इकडे बघा. हे निवारस्थान बसायला केलेत ना. संगमेश्वर स्टेशनला 1 नंबर प्लॅटफॉर्मला सगळे फुल भरलेले आहे आणि जिथे आणि ते काम चाललं आहे तिकडे प्लॅटफॉर्मचं नाही, सॉरी, निवाराचं तिकीट करते तिकडे त्याच्यामुळे सगळे इकडे बसलेले आणि इकडे असतात बसलेले निवांत. हे आमचं संगमेश्वर रेल्वे स्टेशन आहे ना, त्याच्या बाजूलाच बघा एकदम घनदाट जंगल आहे दोन्ही साईडला. बाहेरच्या साईडला पण जो मुंबई गोवा हायवे महामार्ग आहे खाली आणि त्याच्या इकडे पण आहे बघा जंगल, पूर्ण जंगल आहे आणि मध्येच रेल्वे स्टेशन आहे. जसं बाहेरून रोडवरून बघितलं ना तर रेल्वे स्टेशन दिसतच नाही. आता ते काम चालू आहे त्याच्यामुळे कळते की आहे असं. एवढं जंगल आहे बघा इकडे. ही गणपतीसाठी स्पेशल आलेली ट्रेन. सावंतवाडीवरून आले ना, सावंतवाडीवरून आलेले आणि कुठं मुंबई सेंटरला जाणार. सावंतवाडीवरून आले आणि मुंबई सेंटरला जाणार. जरा बॅर साईड जरा पकडा बघा, समोर मी दाखवते गर्दी किती आहे. संगमेश्वर स्टेशन आणि संगमेश्वर स्टेशनला एवढी गर्दी. ही हॉलिडे स्पेशल आहे गाडी. बघा लोकांना जशी गाडी थांबते तर ते जनरल डबे आहेत त्याच्यामुळे. बघा इकडे पण ही बघा गाडी सुटलेली आहे. मुंबई सेंट्रल टू सावंतवाडीवरून आलेले आणि मुंबई सेंट्रलला जाणार. ही ना कुडाळवरून ट्रेन आलेली आहे आणि बँड्रा टर्मिनसला जाणार आहे. ये संगमेश्वरला आलेली आहे लेट. ही पण गणपती स्पेशल गाडी आहे. ही बघा इकडे संगमेश्वरला गर्दी किती. याच्या आधी गेली ना ती होती लोकमान्य टिळक, नाही लोकमान्य नाही, सावंतवाडीवरून आलेली आणि मुंबई सेंटरला गेली. बघा ही हॉलिडे स्पेशल असल्यामुळं हे बघा इकडे चढतं.
हे बघा इकडे कुडाळवरून आलेली आहे आणि बँड्रा टर्मिनसला जाणार आहे. हे बघा ही पण गणपती स्पेशल गाडी आहे बघा. हे बघा इकडे तर नेत्रावतीसाठी आज माणसं आलेली बघा. इकडे बसलेत सगळे. गाडी लेट आहे 2 तास. बरा सर आमची कंटाळले फक्त खाऊ पाहिजे. 9:50 टायमिंग आहे आणि ही बघा ही आता ना नेत्रावती एक्सप्रेस आलेले आहे. 2 तास लेट आहे. 9:50चा टाईम होता आणि 11:50 आले. हे बघा नेत्रावती आहे सार्थकी. हे बघा गर्दी नाही. आपला यास्त्री आहे ना, रिझर्वेशन आहे. एस्त्री आहे एस्त्री. इकडे लोक पळतात. नमस्कार मंडळी. आता किती वाजले तो 5:30 वाजलेत आणि आम्ही 2 तास ट्रेन उशीर आहे आणि आम्ही सोमाटलेला बघतो. सोमाटलीवर आहे पनवेलच्या पाठीमागे. पनवेलच्या मागे आहोत. सोमाटली 5:30. आता त्यातच काय चाललंय स्टेशन दिसते. इथून घे. सर थांब ना बाजूला डोकं का. हे बघा सोमाटली स्टेशन. इकडे गर्दी दाखवा ना, जरा गर्दी दाखवा ना. बघा गर्दी किती आहे. अरे उतरून बसतो. गर्दी किती आहे इकडे. आम्ही बसलो त्या रँकमध्ये पण. सार्थ झाले त्याने आम्ही पनवेलला पोहोचलो. गर्दी बघा चाकरमाने. नेत्रावती एक्सप्रेस पनवेल स्टेशन आहे. प्रत्येक चाकरमानीकडे पहिल्या गावावर येताना प्रत्येकाकडे खात दिसतात. तुम्हाला गावावर येणार गावची लोक बोलतात भेट. रात्रीचे ना वरती कर. बघा आता 10 वाजलेले आहेत आणि आम्ही घरी पोचलो. आता 2 तास ट्रेन लेट होती आणि आम्ही पनवेलला आलो ना तर ती कोणती दिवा वसई सॉरी पनवेल वसई आहे ना ती पण गाडी गेलेली 4:30ला काहीतरी असते. त्याच्यामुळे 7 वाजेपर्यंत थांबावं लागलं. तिथे पण 1 तास लेट झाले आणि आता आम्ही 10 वाजलेत रात्रीचे घरी पोचलो. आमचा परतीच्या प्रवासाचा व्हिडिओ कसा होता त्यासाठी लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा. फेसबुक इंस्टाग्राम पेजला बघत असेल तर फॉलो करा. तोपर्यंत आता बाय बाय. भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओसोबत.